जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यावर यावं लागलं आणि घाई गडबडीनं मुख्यमंत्री कार्यालयाच्या बरोबर संपर्क साधून त्याने मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं या ठिकाणी जे पत्र दिलं ते आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातलं यश आहे. कोकणातल्या शेतकऱ्याला आम्हाला मदत मिळवून द्यायची आहे. जवळपास 2000 कोटी रुपये वेंगुर्ल्यापासून पालघरपर्यंतच्या शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत. तेव्हा एवढा निर्णय घेत असताना वित्त विभागातून मग मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत सगळे प्रस्ताव यायला कदाचित वेळ लागू शकतो. मध्ये 2-4 दिवस सुट्ट्या लागल्या म्हणून अजून 2 दिवस अवधी द्यावा असं प्रशासनाकडून विनंती करण्यात आली आणि शेवटी प्रश्न सुटण्याशी मतलब आहे. मात्र कसल्याही परिस्थितीत हेक्टरी 5 लाख किंवा कलमाला 5000 रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये याच्या खाली आम्ही येणार नाही. मग केंद्र सरकारचा थोडा हिस्सा असू दे, राज्य सरकारचा असू दे, ते दोन्ही सरकारने मिळून ठरवावं. परंतु आम्हाला 5 लाख रुपये हेक्टरी पाहिजेत ही आमची भूमिका आहे. आणि असा निर्णय उद्या 24ला किंवा 25ला सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषित करावी. कारण विधिमंडळाचं अधिवेशन चालू असल्यामुळं आणि आज कामकाज होऊ शकत नसल्यामुळं आज घोषणा करता आली नसेल. आम्ही तांत्रिक बाब लक्षात घेऊ. परंतु उद्या आणि परवा जर काही घोषणा नाही झाली मग मात्र 26 तारखेनंतर पुन्हा ओरसला एक व्यापक बैठक घेऊन आता निर्धार आणि निग्राचा लढा हे मुख्यमंत्री कार्यालयाला धडक हा आमचा असणार आहे. आणि त्याची तारीख आम्ही जर 2 दिवसामध्ये सरकारने निर्णय घेतला नाही तर 26 किंवा 27ला बैठक घेऊन ठरवू. फसवणूक झाली तर संघर्ष आपल्याला आहे. जिल्ह्यामध्ये फक्त सिंधुदुर्ग नव्हे, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, त्याचबरोबर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा, सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आंबा काजू मोठ्या प्रमाणामध्ये होतो. या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईला आम्ही धडक देणार आहोत. संविधान सुव्यवस्थेला कसलाही धक्का न लावता सविनय कायदेभंग काय असतो हे आम्ही दाखवून दिलेला आहे. तुम्ही 2 पावलं पुढे आला, आम्ही 2 पावलं पुढे येतो आणि आमचा बेमुदत रस्ता रोको मागे घेतो असं आम्ही प्रशासनाला सांगितलंय. त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे.